घरात घुसून महिलेस व तिच्या बाळास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घरातील सोने व रोख रक्कम बळजबरीने लुटणारा आरोपी गुन्हे शाखा युनिट 1 व 2 च्या पथकाने ताब्यात घेतलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्प नाशिक येथील करगिल इन्क्लेव्ह बिल्डिंग मधील 3ऱ्या मजल्यावर अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून आईला व तिच्या लहान बाळाला ठार मारण्याची धमकी देत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पसार झाला। तसेच चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने महिलेचे अश्लील फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून व्हायरल करण्याची धमकी देऊन चोरी करून निघून गेला। या घटनेबाबत देवळाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा अतिसंवेदनशील असल्याने गुन्हा शाखा युनिट क्रमांक 1 व 2 यांचे पथके तयार करण्यात आली। त्या अनुषंगाने युनिट क्रमांक 1 व 2 अधिकारी अंमलदार हे सर्व सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना युनिट 1 चे पोलीस हवालदार प्रशांत मरकट व गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त माहितीदाराकडून बातमी मिळाली। सदरचा गुन्ह्यातील आरोपी सध्या राका कॉलनी परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास चक्रे फिरवत आरोपीला ताब्यात घेतले। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1 व 2 च्या पथकाने केली आहे।